बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं नाशिकमधून ब्रेन डेड रुग्णाचं हृदय एअर ग्रीन कॉरिडॉरनं पुण्याकडे रवाना झालेलं आहे। पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण याचं होणार आहे। नाशिक जिल्ह्यामधलं हे पहिलंच एअर ग्रीन कॉरिडॉर आहे। नाशिकमध्ये अश्विन झळके या युवकाचा बाईकवरून घसरून अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये झळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र 12 तासांनी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आणि दरम्यान झळके यांच्या कुटुंबियांना अवयव दानाची संकल्पना समजावून सांगण्यात आली आणि त्यानंतर नातेवाईकांनीही अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली। हृदयापासून ते त्वचेपर्यंत झळके यांचे अवयव दान करण्यात आलं असून 13 रुग्णांना यामुळे जीवदान मिळणार आहे। झळके यांचं कुटुंब जेल रोड परिसरामध्ये वास्तव्याला आहे। झळके यांच्या पश्चात 2 लहान मुलं, भाऊ, बहीण असा परिवार आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, पहिल्यांदाच असा प्रकार जो आहे तो या ठिकाणी नाशिकमध्ये घडताना दिसतोय। वृषाली, खरं तर नाशिकमध्ये पहिल्यांदाच हे जे आहे ते हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या एरोप्लेनचा वापर करण्यात आला आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावरून अश्विनचा जो हृदय आहे तो पुण्याकडे रवाना करण्यात आला आहे। खरं तर अश्विनच्या वेगवेगळे अवयव दानाचं कुटुंबांनी जे आहे बोलून दाखवलं आणि जवळपास 13 अवयवदान ज्या अश्विनने केलेलं आहे। खरं तर त्यामध्ये महत्वाचा जो अवयव होता तो हृदय जे प्रत्यारोपण करण्यासाठी आता पुण्याकडे नाशिकमधून रवाना करण्यात आला आहे आणि ग्रीन जे आहे कॉरिडॉर करण्यात आला आहे आणि प्लेनने हे हृदय खरं तर पुण्याकडे आता रवाना करण्यात आलेलं आहे आणि जे उरलेले अवयव जे आहेत ते अँब्युलन्स मधून पुण्याकडे खरं तर जे आहे रवाना करण्यात आला आहे आणि जवळपास 13 रुग्णांना जीवदान मिळणार आहे। खरं तर अश्विनचा एका अपघातामध्ये काल अकस्मात हे ज्या मृत्यू झाला होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे जे अवयव आहेत त्या अवयवावरून आता जवळपास 13 लोकांना जीवदान मिळणार आहे। नक्कीच एक चांगली बाब या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण अवयव नसल्यामुळे अनेक रुग्णांचे जे आहेत ते मृत्यू होत असल्याची घटना आपल्या देशामध्ये वारंवार घडत असते, आपण सातत्याने पाहत असतो। मात्र अश्विन यांच्या कुटुंबियांनी जो निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण अश्विन यांच्या जाण्यानंतर आता त्यांचे जे 13 अवयव जे दान करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे इतर 13 रुग्णांना याच्यामुळे जीवनदान मिळणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।